नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्या बरोबर एक छान रेसिपी शेअर करणार आहे. शेवग्यांच्या पानाची चटणी. माझ्या दारातलीच आहे हे छोटंसं कुंडीमध्ये घातलेलं झाड आणि त्याला शेंगा येत नाहीत, पण पानं भरपूर येतात. तिथे मी ती पानं देठ काढली आणि धुवून घेतले आणि त्याची आपण आता चटणी करायचं बघूया. तर इथे मी पॅनमध्ये पहिला तेल घेतले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते, कच्चे शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे चांगले परतून घ्या. म्हणजे चण्याची डाळ, मग उडदाची डाळ. आता ह्यांना जास्त वेळ लागतो म्हणून ते पहिला आपण सगळे ते शिजवून घेऊया, म्हणजे परतून घेऊया तेलात. ओके, त्याची टेस्ट पण एकदम छान लागते. मग इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या 3 आणि हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात. त्या पण चांगल्या मी आता तेलामध्ये परतून घेते. मग लसूण घेतले 5-6 पाकळ्या घेतल्या लसणाच्या, त्या पण सगळं आता परतून घेतोय. मग इथे जिरं घेतले, मग हिंग घेतले. सगळं एकजीव करून आपण आता मी ते ड्रमस्टिकची पानं मी जी धुवून ठेवलेली होती 1 कप अख्खं घेतले, ते आता घातले याच्यामध्ये. आणि आता आपण सगळे ते मिक्स करून परत हे करायला घेऊया, परतून घेऊया आपण ती पानं. ही पानं एवढी पौष्टिक आहेत ना, दे कॉल्ड अ सुपर फूड, ही ड्रमस्टिकची पानं. आणि त्याच्यामध्ये यू गेट आयर्न, विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स. आणि अजून काय पाहिजे. तिकडे मी चिंच घातले. चिंच एवढी आंबटपणा आहे, पण एक छोटा गोळा घातला चिंचेचा. इथे खोबरं घातलंय, 2च चमचे खोबरं घातले. काय राहिलं तर मीठ घातलंय. हे सगळं मी आता नीट परतून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया. हे तुमची इम्युनिटी पण बूस्ट करते, तुमचं ब्लड शुगर कमी करते लेवल्स. नंतर इन्फ्लेमेशन असेल ते रिड्यूस करते. पाहू शकता तिथे पाणी न घेता मी ते बारीक केलेले आहे आणि असा गोळा झालाय. तो एवढा टेस्टी झालाय, प्लस ॲज अ शेल्फ लाईफ पण आहे. मी मला बाहेर एवढं घेईन आणि बाकीचं परत नंतर पण खाऊ शकते. आता आजचं माझं जेवण बघा, इथे मी साधा भात घेतलाय, गरम गरम भात. त्याच्यावर ते चटणीचा गोळा ठेवले, साजूक तूप आपलं साधं, आणि वाव, टेस्टी, हेल्दी आणि रोज खाण्यासारखी गोष्ट आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि कळवा मला. तुमच्याकडे करत असाल तर कशी करतात हे पण सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.